स्वच्छतेशी मैत्री अभियान राबवण्यात आलेला आहे. मुलांना शपथ घेतलेली आहे. नेमकं त्यांना काय मार्गदर्शन करण्यात आलं काय सांगता? आज आपण पाहतो की मुलं ही एक भावी पिढी आहे. मुलांच्या मनात जर संस्कार रुजले तर निश्चित त्याच्या घराघरामध्ये संस्कार हे रुजले जातील आणि त्यांच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण होईल. आणि खरं तर आपण पाहतो की बाबतचा जो अवेअरनेस आहे, जनजागृती आहे, ही प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होणं गरजेचे आहे. कारण स्वच्छतेबाबत उदासीनता आपण आज सर्व स्तरावर पाहतो. लोक सर्रास प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करतात, रस्त्यावर कचरा टाकतात, कचरा वर्गीकरण करून देण्याबाबत आळस निर्माण करतात. या गोष्टी टाळण्यासाठी मुलांमध्ये हे संस्कार स्वच्छतेचे निर्माण होण्यासाठी स्वच्छतेची मैत्री हा उपक्रम आज राबवला गेला. या माध्यमातून प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक समाजामध्ये हा मेसेज निश्चित जाईल आणि स्वच्छतेबाबत लोकांच्या मनात एक सतर्कता आणि जनजागृती निर्माण होईल. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची आपण आधी दिलं होतं, मात्र शहरात अजूनही काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या आदेशात कुठेतरी संबंधित अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी होत नाही असं. रस्त्यावर कचरा टाकणारे जे काही नागरिक आहेत, आम्ही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आतापर्यंत कारवाई केली. जवळपास 200 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. जवळपास 500-700 लोकांवर दंडात्मक कारवाई केली. या मागील 5-6 महिन्यांचा जर विचार केला तर 10-12 हजार रुपयाचा दंड वसूल झालेला आहे. सोसायटी स्तरावर, बाजारपेठेमध्ये आणि लोकवस्तीमध्ये सर्व स्तरावर आम्ही जनजागृती करत आहोत. आणि जे लोक नियमांचं पालन करत नाही त्यांच्या वेळप्रसंगी गुन्हे दाखल करणे आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे ही मोहीम चालू आहे. यासाठी बचत गटाच्या माध्यमातून त्यांना मार्शल नेमणूक केलेली आहे आणि त्या महिलाही चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. माझं या निमित्तानं नागरिकांना एकच आव्हान आहे की दंड करणं हा आमचा उद्देश नाही. लोकांच्या मध्ये बिहेवियरल चेंज, लोकांच्या मानसिकतेत बदल हा करणं आमचा उद्देश आहे. तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर आमच्यापर्यंत तुमची तक्रार नोंदवा, परंतु रस्त्यावर कचरा टाकू नका. घंटागाडीबाबत तुमची काही अडचण असेल तर ती 100% सॉल्व्ह केली जाईल. आपण सर्वांनी महापालिकेला सहकार्य करावं. रस्त्यावर आणि गटारात, नाल्यात कचरा टाकू नये. कचरा घंटागाडीतच वेगळा करून द्यावा. मैं मॉडल इंग्लिश हाई स्कूल की हेड गर्ल आप सभी को बताते हुए बहुत खुशी हो रही है कि हमारे स्कूल के 25वें साल पर हम यहाँ पर बहुत कुछ कर रहे हैं। आज हमारे यहाँ कल्याण डोंबिवली से स्वच्छता अभियान के लिए लोग आए हुए हैं। इससे हमें बहुत सारी सीख और प्रेरणा मिलती है। हम सभी को अपने निर्णय सोच समझ कर लेने चाहिए और अपने पर्यावरण को बचाना चाहिए। हमें इन्होंने बहुत सारी शिक्षाएं दी है और हमें इनका बहुत ही अच्छे से मान करना चाहिए। मैं गर्व के साथ आज कहती हूँ कि मैं भी स्वच्छता अभियान की मित्र हूँ। धन्यवाद।